आपण आंदोलन थांबवणार नाही. पहिली गोष्ट, मिटिंगला जरी गेलो तर आंदोलन बघा थांबवता न थांबवता जायचं आहे. अंदाज नाही. आता सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे. मी सीएम साहेबांशी बोलले ते सांगितलं, आपली मूळ मागणी आहे कर्जमुक्तीची, बरोबर का? कर्जमुक्तीचं सरकारमध्ये कर्जमुक्ती करू, पण तारीख नाही सांगू. ऐकून तर घ्या. माझं पूर्ण ऐकून राहिलं, चालले आपले बोलायला. डोकं ध्यानावर नाहीये. कर्जमुक्ती करू. आपलं आंदोलन कशासाठी आहे? तारीख सांगण्यासाठी. आपलं आंदोलन कशासाठी आहे? सरकार काय म्हणतो नेहमी, माझ्या थोडं थांबा नाही तिथं थांबा, प्लीज थांबा. ते एवढ्या गरजेची वेळ येऊ नका. थांबा तिथं गोष्ट. तिकडे जागा कुठं बसणार आहे तुम्ही? अरे हावले तर मग आता इकडे बसायला कुठे जागा आहे? आपण आंदोलन केलं रायगडला. रायगड नंतर पहिली मिटिंग झाली. दुसऱ्या मिटिंग मध्ये आपण अन्नत्याग आंदोलन केलं. अन्नत्याग आंदोलन मध्ये समिती तयार झाली, पण तारीख सांगत नाही. आपलं अजून आंदोलन काय आहे? गव्हर्नमेंट काय म्हणतो? कर्जमाफी करतोय, आम्ही मुक्ती करतोच, पण तारीख सांगत नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. आपलं आंदोलन कशासाठी आहे? तारीख सांगण्यासाठी आहे. किती तारखेला करता ते सांगण्यासाठी आहे का नाही? तुम्ही नाही काय करू आले ते ऐकून नाही घेत नाही. काही ठरलं आहे दिमागात, पहिलं ऐकून घेतलं पाहिजे. आखरी या चर्चेतूनच बाहेर निघाले जाणं आपल्याला. आणि आमचा अनुभव आहे का तुमच्यापेक्षा? विश्वास आहे का? विश्वास नसेल तर मग तुम्ही आम्हाला सांगायला जाऊ नका. कोणाकोणाला विश्वास आहे हात वरती करा. नाही कोणाकोणाला ते हात वरती करा. जे माझ्यावर विश्वास नाही ते हात वरती करा. तुम्ही बसा ना खाली. का उभी आहे तुम्ही? का उभी आहे? आणि मग आम्ही सांगतोय, जर सरकारनं तारीख दिली नाही, टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचं, आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही. आपलं आंदोलन बंद पडणार नाही. बिलकुल पडायचं नाही. तुम्ही घरी जायचं नाहीये. आम्ही हात चालू नाही आहे. अजून निर्णय आपण केलेला नाही आहे. घेतला का निर्णय आपण? तुम्हाला हे पार्श्वभूमी, दोन मंत्री महोदय इथे आले. दोन मंत्री महोदय आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे, आखरी बाकीचे मुद्दे आहेत. निवड कर्ज दिव्यांगाचा मुद्दा आहे, मेनपावरचा मुद्दा आहे. तुम्ही लक्षात घ्या, मी 182 शासन निर्णय काढले माझ्या आयुष्यात दिव्यांगासाठी. 182 म्हणजे आम्ही पाहिजे मंत्र्याच्या घरात आपण घुसलो होतो. तुम्हाला माहित असेल तर 1 दिवस घरात घुसलो आपण, घरात राहिलो. आता काही गोष्टी आम्हाला माहिती आहे नाही आहे तुमची. आम्ही जर कदाचित सकाळी आपण तिकडे गेलो, 4 तासात 5 तासात वापस आलो, तर तुम्ही थांबणार नाही का इथं? का तुम्ही पहिला बच्चू गेला तिकडे आपण तयारी राहा असं काही आहे का तुमच्या डोक्यात? तुम्ही थांबणार नसाल तुम्ही जात नाही राहू. इथे ह्या ग्राउंडवर थांबू. इथे आपण हे आपलं मैदान आहे ना. अरे ऐक ना, मी काय सांगून राहिले, हे मैदान आहे ना आपलं. या मैदानावर राहायचं आहे, बरोबर आहे. पंकज भुयार साहेबांनी, मंत्री महोदयांनी गॅरंटी घेतली, तुमच्याला कोणी जर प्रशासन आता आपलं आंदोलन ते सोडलं, आपण समजा तिकडलं, आपण इथं ठिकाण मांडू. आणि इथून रेल्वेचं मला वाटतं जे काय पट्टी किती दूर आहे? 6 आपण एअरपोर्टच्या जवळ आलो. आपल्याला आंदोलन चालूच ठेवायचं, आंदोलन बंद करायचं आहे का? आंदोलन बंद करायचं नाही, आंदोलन चालूच राहायचं नाही. निर्णय जर सोयीचा आला नाही तर पहिले आल्याबरोबर रेल्वेवर बसायचं. काय आहे का तुम्ही? अरे खरं खरं सांगा, तर मी गेला शंका म्हणा तिकडे. अजूनही तुमच्या मनात काही किंतु परंतु दिसतं. ऐका कोणाच्या? परदेशी संजय भाऊ, बल्लू,
कोणाची आहे का तुम्ही थांबणार आहे का? पण आपण उद्या जायची व्यवस्था करू. 4-5 तासात आम्ही वापस आलो पाहिजे. पण आमच्या मागं पोलिसांनी जर काही केलं तर मग आम्ही तुमच्या घरी येऊन बसतो. आणि गाड्या अडवू नका. ट्रॅक्टर गिक्टर सगळ्यांना आपल्या गाड्या तर ट्रॅक्टर गिक्टर सगळे या मैदानात लावून टाकू आपण. आणि आता ग्राउंडवरची लाईन बंद केली पोलिसांनी. लाईन बदल लाईन मध्ये राहायचो का आम्ही? गोयल साहेब कलेक्टर आहे का? गेले का कलेक्टर? तुमचे काही आंदोलन म्हणजे का दुश्मन आहे का आम्ही तुमचे? का असं का करता मग तुम्ही? तर आपण शब्द द्यायचा का? इथं मिटिंगला जायचा तयार आहे का सगळ्याचे? ते नाही इकडे या. तुमचा या याचं ऐकून घ्या. हे येतच नाही म्हणून हे एकटेच नाही म्हणते. याला आपण केंद्रामध्ये घेऊन भेटू. बरोबर का नाही? मिटिंग शिवाय तुम्ही जा. चला जा. तुम्ही लवकर जा. जा लवकर. सगळे हा म्हणता का नाही रे? आज म्हणते करा. सगळे हवा म्हणता का नाही? आज वरती करा. तरी हवा म्हणायचं आहे. आता किती जण हवा म्हणून आले? सगळे तुम्ही कोण नाही बा? पहिले कोण नाही म्हणजे सांगावं. हे काही करंट लोक असतात. माझे काय मत आहे? चर्चा करावीच लागेल. एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ. बैठकी शिवाय मार्ग निघाला नाही. मला 20 वर्षाचा अनुभव आहे. 350 गुन्हे दाखल आहे. 350 गुन्हे दाखल आहे. आणि नाव कसं शेतपर्यंत कर्जमुक्ती होती ना, हा बच्चू मरायला सुद्धा तयार आहे. मरायला सुद्धा छातीवर घालून चालले. एक तर आम्ही घेऊ आमच्या छातीवर, नाही तर दुसऱ्याच्या घालून चाललेला. आतापर्यंत आम्ही दिव्यांगाचे आंदोलन केले. आपण घेतले का पास करून निर्णय? दिव्यांग माझा आहे का इथं? घेतले नाही का आपण? आंदोलन केल्यावर बैठक लावली. बैठकीतून निर्णय घेतले नाही का हाती करून? तुम्हाला हे 600 रुपये महिना होता यांचा. 1000 झाला. 1000चा 2,500 केला. आम्हाला डोकायचं नाही आहे. आणि आंदोलन संपलं का रे आपण? तुम्ही थांबायला तयार आहे का नाही? थांबायला तयार आहे का नाही? कसं आहे? आपण इथंच निर्णय घेतला असता. पण हा आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे. 25 मागण्या आहे. 25 मागण्याचा निर्णय एका कागदावर होईल का? बघा चर्चेचा काही देवाणघेवाण होईल. काय बोलायला लागेल का? बाबा हे आता आम्ही काय म्हटलं का? ठीक आहे तुमच्याजवळ पैसे नाही ना, तुम्ही आता आमच्या खात्यात 5,000 टाका बँकेचे. बरोबर आहे. शासन निर्णय काढा. शासन निर्णय काढा. मार्च मध्ये तुम्ही त्या बँकेच्या खात्यात तुम्ही आम्ही घ्या. का त्या कर्ज वसुलीचा संबंध राहणार नाही.